माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की महाबळेश्वरच्या गोष्टीची सुरुवात कुठून होते? महाबळेश्वरच्या गोष्टीची सुरुवात होती छत्रपती प्रतापसिंह महाराजांपासून. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की महाबळेश्वरच्या गोष्टीची सुरुवात कुठून होते? महाबळेश्वरच्या गोष्टीची सुरुवात होती छत्रपती प्रतापसिंह महाराजांपासून. त्याचं कारण असं आहे, 1818 मध्ये प्रतापसिंह महाराजांनी राज्य ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर ते प्रतापगडावरती भवानी मातेच्या दर्शनाला आले. प्रतापगडावर आपण सर्व जाणतोच की छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी देवीची स्थापना केली होती आणि भोसले घराण्याची ती कुलदेवी असल्यामुळे त्याचं स्थान खूप मोठं होतं. प्रतापसिंह महाराजांनी राज्य ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदा 1823 साली महाबळेश्वरला भेट दिली, म्हणजे प्रतापगडाला भेट दिली. त्यावेळेस प्रतापगडावरती जाताना छत्रपतींची एक पूर्वीची परंपरा होती, कारण तो प्रवास 2 मुक्कामाचा असल्यामुळे, 2 टप्प्याचा असल्यामुळे इथून जेव्हा महाबळेश्वरला जावं लागायचं ते राजमार्गाने. राजमार्ग म्हणजे आपला कासमार्ग जो रस्ता महाबळेश्वरमध्ये येतो त्याला राजमार्ग, तोच एक प्रमुख मार्ग होता. आणि दुसरा एक मार्ग होता तो वाई पसरणी मार्गे, आपण जो जुना घाट चढून येतो ते पाचगणीमध्ये येऊन परत पुन्हा महाबळेश्वर, असा तो प्रवास होता. पण प्रतापसिंह महाराजांनी तो राजमार्गाने केला होता. तिथून आपल्या महाबळेश्वरचं आत्ताचं जे शहर आहे त्या शहरामध्ये पूर्वी काही वस्ती नव्हती, संपूर्ण जंगल होतं. त्या भागात काही ठराविक धनगर, कोळी आणि धावूर लोकांच्या थोड्याशा वस्त्या होत्या, पण वस्ती अशी म्हणून किंवा गाव म्हणून असं तिथे काही नव्हतं. त्या भागाला पूर्वी नहर म्हणायची. तर तिथे एक छत्रपती घराण्याचा एक डेऱ्याचा माळ होता, कारण तो पूर्ण जंगलाचा भाग आहे. तर तिथे छत्रपती येणार म्हणजे साहजिक आहे, त्यांच्यासोबत लवाजमा असतो, म्हणजे सैन्य असतं, त्यांचे दल पूर्ण असतं, सगळी लोक असतात. तर एवढ्या लोकांचा मुक्काम करायचा म्हणजे आता ते साहजिक आहे, जंगलामध्ये तर शक्य नाहीये. मग त्यासाठी गरजेचं काय असतं, एक प्रचंड मोठा माळ. आता महाबळेश्वर हा संपूर्ण आपण जर भाग आजही पाहिला तर इतकं जंगल आहे की कुठेही एकदम वस्ती करता येईल असं शक्य नाही, जागाच नव्हती. एकच जागा होती, ती म्हणजे डेऱ्याचा माळ. हा डेऱ्याचा माळ म्हणजे खरं तर महाबळेश्वरकरांना बहुतांश माहितच नाहीये. आत्ताचं आपलं जे गोल्फ ग्राउंड आहे त्याला पूर्वी डेऱ्याचा माळ म्हणायचे. तिथे छत्रपती शाहू महाराज म्हणजे संभाजी महाराजांचे जे पुत्र साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज हे जेव्हा प्रतापगडावर देवीच्या दर्शनाला यायचे किंवा महाबळेश्वरच्या दर्शनाला यायचे, क्षेत्र महाबळेश्वरच्या, तेव्हा मुक्काम त्यांचा तिथे पडायचा. मग तिथून त्याची सुरुवात झाली होती. जेव्हा छत्रपतींचं तिथं वास्तव्य असायचं, त्या डेऱ्याच्या माळावर वास्तव्य असायचं, तेव्हा आसपासच्या परिसरातली लोक आत्ताचा जो हिरडा नाका आहे तिथे बाजार भरवायचे, म्हणजे स्वतःची दुकानं टाकायची, म्हणजे फौजेसाठी काय लागत ते साहित्य उपलब्ध केलं जायचं. त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू त्या बाजाराची पण व्याप्ती वाढत गेली आणि त्याला हुजूर बाजार असं ते एक संकल्पना तिथे निर्माण झाली की जेव्हा छत्रपतीची फौज येईल किंवा छत्रपतींचा तिथे डेरा पडेल त्यावेळेस ती परंपरा होती. छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर कालांतराने काही सातारकर छत्रपतींच्या काही गोष्टी नंतर अंतर्गत डिस्प्यूट सुरू झाल्या, तर त्यावरती आपण चर्चा नको करायला. त्यामुळे नंतरच्या छत्रपतींचं काही फार येणं जाणं काही त्या भागात झालं नाही. 1818 जेव्हा प्रतापसिंह महाराजांनी राज्य ताब्यात घेतलं त्यावेळेस आत्ताच असं सांगितलं की ते प्रतापगडावरती दर्शनासाठी तिथे उतरले. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते साताऱ्याला आले आणि एप्रिल 1824 मध्ये पुन्हा एकदा आपलं सहकुटुंब म्हणजे सगळा परिवार घेऊन, तसेच सोबत जवळपास 2,500-3 हजाराचा लवाजमा घेऊन ते पुन्हा एकदा देवीच्या दर्शनाला गेले. तिकडे दर्शनाला जाऊन आल्यानंतर आता साहजिक आहे, सलग प्रतापसिंह महाराज महाबळेश्वरच्या त्या भागात गेल्यामुळे सातारचा त्यावेळेचा एक रेसिडेंट होता कर्नल ब्रिग्स. तो जेव्हा प्रतापसिंह महाराज महाबळेश्वरहून साताऱ्यात आले त्यावेळेस त्यांना इथे भेटायला आला. तो भेटायला आल्यानंतर साहजिक आहे त्याने ख्याली खुशाली विचारली आणि जसं नॉर्मली कोणी प्रवास करून आला की विचारतात की बाबा प्रवास कसा झाला, तर तसाही त्याने प्रश्न तो विचारला आणि प्रतापसिंह महाराजांनी आपल्या प्रवासाचं एक थोडंसं वर्णन त्याच्या पुढे सांगितलं. तर त्याचा परिणाम असा झाला की कर्नल ब्रिग्स म्हणजे मुळात ब्रिटिशांना एक थंड हवेच्या ठिकाणांचं आकर्षण भयंकर असतं, त्यामुळे ते सगळं वर्णन ऐकून तो कर्नल ब्रिग्स प्रचंड प्रभावित झाला. त्याने काय केलं, त्याचा असिस्टंट जो होता पीटर लॉडविक, कर्नल पीटर लॉडविक नाव, त्याला आदेश दिला की, आणि त्यावेळेस नेमकं असं झालं होतं की उन्हाळा सुरू असल्यामुळे, एप्रिल महिन्याचा काळ असल्यामुळे साताऱ्यातला प्रचंड उन्हाळा असतो, त्यामुळे इथं ब्रिटिश खूप हैराण झाले होते, म्हणजे पीटर लॉडविक गरमीमुळे खूप हैराण झाला होता. तसंही त्याला काही दिवस बाहेर जायचं त्याचा विचार त्यावेळेस सुरू होता, हे त्याने लिहून ठेवलेलं आहे डायरीमध्ये. आणि त्याच वेळेस ही घटना घडली आणि त्याला तो आदेश मिळाला. मग कर्नल पीटर लॉडविक निसनीच्या वाटेने खाली उतरून पुन्हा एकदा आत्ता जो लॉडविक पॉईंट आपण म्हणतो त्या लॉडविक पॉईंटच्या इथून चढून तो वरती आला
आणि तिथे आल्यानंतर काही दिवस त्या भागात त्याने ते मुक्काम केला. त्याने पूर्ण अहवाल बनवला. तो अहवाल, त्या अहवालात त्याने तिथली झाडं कोणती आहेत, वनस्पती कोणत्या आहेत, जंगल कसं आहे, पाणी कसं आहे, हवा कशी आहे, या सगळ्याचा एक संपूर्ण परिपूर्ण अभ्यास अहवाल करून बनवला. जवळपास महिनाभर तो तिथे राहिला. म्हणजे त्याने टेम्परेचर पासून सगळं मोजमाप तिथे केलं. साताऱ्यात आल्यानंतर पुन्हा त्याने तो अहवाल साहजिक कर्नल ब्रिग्सकडे सुपूर्द केलाच. तोच अहवाल पुढे जाऊन बॉम्बे कुरिअर नावाचं जे त्यावेळेस वृत्तपत्र प्रकाशित त्याच्यामध्ये तो छापला. आता सुरुवात बघा कशी होते. हा अहवाल जसा त्या वृत्तपत्रात छापला गेला, त्याच्यानंतर काही युरोपियन लोक त्या अहवालातलं वर्णन वाचून त्या भागाकडे आकर्षित झाले आणि प्रवासाला आले. त्यांनी ती आपली प्रवास वर्णन लिहिलेली आहेत, पण त्यावेळेस काही जंगलच वगैरे होतं. आता प्रश्न उरतो की मग जर आता नेहमी जे सांगितलं जातं की याची स्थापना ब्रिटिशांनी केली महाबळेश्वराची, तर गंमत अशी आहे की जेव्हा लॉर्डविक साताऱ्यात पुन्हा आला आणि तो अहवाल सादर केला, तर त्यातून ब्रिटिशांनी एक संकल्पना बाहेर काढली. ती संकल्पना अशी होती की ब्रिटिशांनी त्या संपूर्ण अहवालावर एक निष्कर्ष काढला की इथली हवा, इथली वनस्पती किंवा इथली झाडी, हे सगळं एका सॅनिटरियम म्हणजे एका दवाखान्यात चिकित्सालयासाठी उपयुक्त आहे. मग ब्रिटिशांनी काय प्लॅन केला पहिला की आपण इथे एक चांगलं चिकित्सालय उभारू शकतो. मग कर्नल ब्रिग्सने काय केलं, साहजिक त्यावेळेस एल्फिस्टन गव्हर्नर होता. मग एल्फिस्टनला त्याने एक पत्र लिहिलं की असं असं आम्ही पाहणी केलेली, ह्या जागेची पाहणी केलेली आहे, तर तिथे ब्रिटिशांसाठी किंवा ब्रिटिशांच्या फौजेसाठी आपण एक सॅनिटरियम म्हणजे चिकित्सालय आपण सुरू करू शकतो. तर आपली संमती मिळावी वगैरे असं त्यांनी. आता नेमकं त्याच वेळेस एल्फिस्टनची बदली झाली. जेव्हा ह्या घडामोडीची सुरुवात झाली होती, कर्नल ब्रिग्स झपाट्याने ते काम सुरू करत होता. त्या दरम्यान मग प्रतापसिंह महाराजांच्याही डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. ब्रिटिशांनी जसं सॅनिटरियमसाठी विचार सुरू केला, त्याच वेळेस प्रतापसिंह महाराजांनी पहिला तिथे स्वतःसाठी एक राजवाडा बांधला. तो राजवाडा कुठे बांधला, तर आत्ताचा आपण जे सांगितलं डेऱ्याचा माळ, त्या डेऱ्याच्या माळावर प्रतापसिंह महाराजांनी एक मोठा राजवाडा बांधला. आणि त्याच वेळेस त्यांनीच, ब्रिटिशांनी नव्हे, खुद्द प्रतापसिंह महाराजांनी सातारच्या रेसिडेंटसाठी एक बंगला बांधायला घेतला. तो बंगला कुठे होता, तर आत्ताचा जो शिंदोळा पार्क आपण जो बंगला बघतो केरगड समोर आहे, तो शिंदोळा पार्क म्हणजे तो बंगला, त्यावेळेचा रेसिडेन्सी बंगलो म्हणतात. तो प्रतापसिंह महाराजांनी पहिला बांधला. तो कर्नल ब्रिग्ससाठी बांधला होता. अर्थात तिथेच कर्नल ब्रिग्स छोटेखानी स्वतःसाठी बांधणारच होता, पण त्याचं ते बांधून नाही तर प्रतापसिंह महाराजांनी स्वखर्चाने तो भव्य बांधून द्यायची त्याने एक संकल्पना डोक्यामध्ये आणली. तर त्याच्यानंतर असं झालं की प्रतापसिंह महाराज इकडे राजवाडा बांधतायत, कर्नल ब्रिग्ससाठी इकडे केला. त्याच दरम्यान एल्फिस्टनची बदली झाली आणि माल्कम नावाचा जो गव्हर्नर होता तो पदावरती आला. आता आपण सगळ्यात मोठी चूक करतो की आपण सगळं श्रेय हे माल्कमला नेहमी देतो. बरोबर. माल्कम जेमतेम 3 वर्षासाठी होता, जे फार काय तो काय गव्हर्नर होता. आता जसं सांगितलं तशी सुरुवात आधीच झालेली होती. फक्त ती सुरुवात झाली होती सॅनिटरियमसाठी आणि प्रतापसिंहांच्या खाजगी बंगल्यासाठी. ह्याच्यानंतर माल्कम जेव्हा गव्हर्नर झाला, त्याच्यानंतर तो महाबळेश्वरमध्ये आला उन्हाळ्यामध्ये. त्याच्यासोबत डॉक्टर विल्यम नावाचा त्यानं एक मोठा डॉक्टर सोबत आणला होता. मग त्यांनी पुन्हा एकदा ते सगळ्याची पाहणी केली आणि त्या अहवालावरती चर्चा केली. त्याच्यासोबतच त्याला एक स्वतःला, जसं प्रतापसिंह महाराज बंगला बांधत होते, कर्नल ब्रिग्ससाठी बंगला बांधणं सुरू होतं, मग स्वतःसाठी एक बंगला बांधावा असं त्याला वाटायला लागलं. मग त्याने काय केलं, आत्ताचा जो आपला माल्कम बंगला फेमस बंगला, तो बंगला तिथे स्वतःसाठी बांधायला घेतला. आता ह्याच दरम्यान माल्कमनं या सगळ्या जागांची पाहणी केली. त्यावेळेस चिकित्सालय जे सुरू करायचं होतं, जसं आता आपण सरकारी दवाखाना, ब्रिटिशांचा दवाखाना सुरू करायचा होता, तो त्यांचा पहिला प्लॅन होता. आता जो आपला एल्फिस्टन पॉइंट आहे त्या भागात त्यांना ते सुरू करायचं होतं. पण तिकडे असलेलं पाण्याचं दुर्भिक्ष, म्हणजे तिथे काही पाण्याचे मोठे स्रोत नाहीये, त्यामुळे तिथे त्यांनी तो विषय थांबवला आणि नंतर अजून जागांची पाहणी केली. मग दुसरी जागाची पाहणी कुठे केली, तर विल्सन पॉईंट जो आता आपण म्हणतो त्या भागात. त्यावेळेस काही पॉईंट अस्तित्वात नव्हता, पण तिथे जागेची पाहणी केली. पण तिथे अर्थात तिथे खडकाळ प्रदेश आहे आपण पाहिलेला आहे आणि तिथे पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे तिथेही त्यांनी तो विषय रद्द केला. आणि आत्ताचं जी आपली नगरपालिका आहे किंवा जे क्लब आहे, त्या जागेवरती आपण त्या क्लबच्या थोड्याशा पुढच्या भागात जर पाहिलं, पण जुने कॉटेजेस आपल्याला पाहायला मिळतात, त्या भागात पहिलं ब्रिटिशांनी सॅनिटरियम सुरू केलं. अर्थात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ब्रिटिशांनी फक्त सॅनिटरियम म्हणजे एक दवाखाना सुरू केला. या सगळ्या घडामोडी घडत असताना प्रतापसिंह महाराजांच्या डोक्यात एक जबरदस्त कल्पना आली की आपण येथे एक वस्ती वसूयात, एक गाव वसूयात.
कारण सातारकर छत्रपतींकडे एक परंपरा आहे. थोरल्या छत्रपती शाहू महाराजांनी सातारा शहराची निर्मिती केली, जी त्या काळातली भारतातलं पहिलं प्री प्लॅन्ड, म्हणजे आता जसं आपण नियोजित सिटी म्हणतो, नियोजित, बरोबर. म्हणजे आता बिल्डर जसे वेगवेगळ्या cities बिल्डिंग बांधतात नियोजन करून. छत्रपती शाहू महाराजांनी भारतातली पहिली प्लॅन सिटी त्यावेळी सातारा शहर, जे अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसवली. एक्झॅक्टली तशीच कल्पना प्रतापसिंह महाराजांच्या डोक्यात आली आणि प्रतापसिंह महाराजांनी त्यावेळेस एक जाहीरनामा काढला की येथे बाबा ब्रिटिश स्वतःसाठी दवाखाना बांधत आहेत, आम्ही येथील रहिवाशांना आवाहन करतो, आसपासच्या प्रदेशातील लोकांना आवाहन करतो की येथे येऊन आम्ही जिथे बाजारपेठ बसवत आहोत तुम्ही येऊन दुकाने टाकावेत, आपले व्यवसाय सुरू करावेत. एवढ्यावर न थांबता प्रतापसिंह महाराजांनी ज्यांना गरज आहे त्यांना कर्ज उपलब्ध करून देऊन तिथे दुकानं टाकण्यासाठी उद्युक्त केलेलं आहे की आपला व्यवसाय सुरू करावा. आत्ता जिथे आपण बाजारपेठ सहजरित्या फिरत असतो, प्रतापसिंह महाराजांनी जवळपास 24 एकराची जागा तिथे उपलब्ध करून दिली. कारण बरोबर. तो पूर्ण प्रदेश राजघराण्याच्या अखत्यारीतला असल्यामुळे प्रतापसिंह महाराजांनी तिथे 24 एकराची जागा उपलब्ध करून दिली. काही प्रमाणात तिथे त्याविषयी आपण पुढच्या भागांमध्ये सविस्तर बोलणारच आहोत. पण सुरुवात कुठून झाली हा आपला पाठ असल्यामुळे तिथे 24 एकराच्या जागेत पहिल्यांदा त्यांनी एकच रस्ता बनवला आणि त्या रस्त्याच्या दुतर्फा काही दुकानांसाठी प्लॉटिंग पाडली. मग ते जसं प्लॉटिंग जाहीरनामा प्रकाशित झाला तसे अनेक देशोदेशीचे पण व्यापारी आले, फक्त स्थानिकच नव्हे तर बरेचसे बाहेरचेही लोक त्यावेळेस आले आणि एक इंडो ब्रिटिश शहर उभं राहायला सुरुवात झाली. आता ह्या जाहीरनाम्यामुळं एकच कळतं आपल्याला, कारण त्यात स्पष्ट वाक्य आहेत की ब्रिटिश स्वतःसाठी दवाखाना बांधत आहेत, त्यामुळे आमच्या डोक्यात कल्पना म्हणजे अशी त्यांची कल्पना आहे की येथे एक बाजारपेठ बसवावी. याचा अर्थ ह्या सगळ्याची सुरुवात ही कुठल्या ब्रिटिशांनी नाही केलेली महाबळेश्वरची, तर ती एका आपल्या मराठ्यांच्या छत्रपतींनी केलेली आहे. हा इतिहास थोडक्यात कमी लोकांना माहिती आहे. एक्झॅक्टली. त्यासाठीच आपण हे नव्याने जे आपण सुरू करायचं म्हणतो की गोष्ट महाबळेश्वरची, तर याच्या सिरीज मधून आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, म्हणजे शेवट नाहीच आहे अजून त्याला, पण आतापर्यंत महाबळेश्वर कसं घडलं आणि कसं बदलत गेलं हे टप्प्याटप्प्याने आपण आपल्या लोकांना सांगणं गरजेचं असं मला तरी वाटतं. आपण जी गोष्ट महाबळेश्वरची ही सिरीज चालू करणार आहे, तर तुम्हाला ती याच ठिकाणी का करूशी वाटली, म्हणजे त्याचं कारण काय? कसं आहे, महाबळेश्वरची सुरुवात आता जसं आपण मगाशी बोललो, सुरुवात कुठून झाली तर ती ह्या वास्तूतून झाली. बरोबर. कारण जेव्हा प्रतापसिंह महाराज, मगाशी जसं सांगितलं की प्रतापसिंह महाराज प्रतापगडावरून देवीचं दर्शन घेऊन पुन्हा साताऱ्यात आले. हा राजवाडा आहे, हा छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा राहता राजवाडा, इथे प्रतापसिंह महाराज राहत होते. त्यामुळे साहजिक आहे जेव्हा प्रतापसिंह महाराजांनी जे जाहीरनामे काढलेले आहेत किंवा कर्नल ब्रिग्स किंवा ब्रिटिशांसोबत महाबळेश्वर विषयीच्या जेवढ्या काही त्यावेळेच्या मीटिंग्स असतील किंवा डिस्कशन्स असतील किंवा घडामोडी असतील, त्या सगळ्या इथे घडलेल्या आहेत. अगदी प्रतापसिंह महाराजांनी जो जाहीरनामा काढला त्याच्यावरती ठिकाणाची नोंद आहे ती इथलीच आहे. त्यामुळे मलाही असं वाटलं की प्रतापसिंह महाराजांनी ज्या शहराची आपण एवढ्या स्थापना केलेली आहे त्याची सुरुवात त्यांनी ह्या वास्तूतून केली, तर आपण जी महाबळेश्वरची नव्यानं सुरुवात मांडणी करत आहोत ती पण इथूनच व्हावी ही त्यामागची आपली भावना आहे. कारण प्रतापसिंह महाराजांनी शहराची स्थापना करताना सर्व समावेशक विचार केला होता. तिथे काही फक्त काही ठराविक जाती धर्म पंथाला काही त्यांनी थारा दिला नव्हता. तसंच कारण एकमेव शहर जिथे आपण पाहू शकतो की पूर्वी शहराची काही मांडणी आजही आपण पाहिलं की वेगळी, काही ठराविक लोक इकडे ठराविक लोक तिकडे असं वस्त, तसं महाबळेश्वरचं नाहीये. सर्व पंथाचे लोक एकत्र आजही नांदतायत. त्याची सुरुवातच मुळात त्या वेळेसपासूनच झालेली आहे. त्यामुळे त्या एवढ्या निरपेक्ष व्यक्तीचं घर हे आपल्याला ह्या नवीन सिरीजसाठी सुरू करण्यासाठी हे मला हे ठिकाण योग्य वाटतं. उत्तमच ठिकाण. म्हणून आपण ह्या वास्तूबद्दल आपण श्री गणेशा करत आहोत. म्हणजे तुमचा जो निर्णय आहे या वास्तूपासून सुरुवात करायची, ती एक मानवंदना असेल राजांना आपल्यातर्फे, काय असेल ते बरोबरच आहे. आपल्या शहर निर्मात्याला आपणच खरं तर महाबळेश्वरकर विसरलेलो आहोत. लोकांचा जो गैरसमज आहे की महाबळेश्वरची नक्की सुरुवात कुणी केलं किंवा शहर वसवलं कुणी, तो पण आपल्या सिरीज मधून पूर्णपणे लोकांचा गैरसमज निघून जाईल. तो आहे की ह्या सिरीजच्या माध्यमातून एक लोकांचा, आपल्या मुळात कमीत कमी स्थानिकांचा तरी हा समज दूर व्हावा की आपलं शहर हे कोणी ब्रिटिशांनी नाही तर आपल्याच मराठी माणसाने छत्रपतींनी वसवलेलं हे शहर आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान असणं गरजेचं आहे. जेव्हा हे आपल्या स्थानिकांना कळेल तेव्हाच ते पर्यटकांना कळेल. त्यामुळेच हे पहिलं स्थानिकांना जास्तीत जास्त कळणं गरजेचं आहे. स्थानिकांना हेच कळणं गरजेचं आहे की आपला जो इतिहास आहे तो आपण ठामपणे ठेवला पाहिजे, जपला पाहिजे. जपला नाही तर मग तो कुठेतरी एक काळाच्या ओघामध्ये निघून जाईल.
त्यासाठी आपण ही सिरीज चालू केलेली आहे गोष्ट महाबळेश्वरची. इथून पुढे आपले सगळे एपिसोड तयार येणारच आहेत. हो. तर आतून तुम्ही जर चॅनलला आपल्या कुठल्या फॉलो किंवा सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या, कारण इथनं पुढे जी सिरीज येणार आहे ती 1 नंबर भन्नाट सिरीज आपली चालू होणार आहे आणि अधिक माहिती तुम्हाला भेटणार जी तुम्ही कधी तुमच्या लेखनामध्ये किंवा कुठं वाचली पण नसेल, अशी महत्वाची माहिती पूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत सांगा आणि अजूनपर्यंत फॉलो आणि सबस्क्राईब नाही केलं तर करून घ्या.